नमस्कार. आपण हे जे साक्षी ध्यानाचा सराव करतो म्हणजे नक्की काय करतो हे आधी आपण समजून घेऊया. आणि ते जर आपण नीट समजून घेतलं तर आपला सराव अधिक चांगला होईल. तर आपण जो काही सराव करतो तो मनाकडे साक्षी होऊन पाहण्याचा आणि शरीराकडे साक्षी होऊन पाहण्याचा सराव आहे. म्हणजे काय? तर ही माहिती होईपर्यंत मी म्हणजेच मन असतो. आपल्याला जोपर्यंत असं मनाकडे साक्षी होऊन पाहता येतं हे माहीत नसतं तोपर्यंत मी आणि मन एकच असतो. मला राग येतो असं माणूस म्हणतो, म्हणजे कोणाला राग येत असतो? मनाला राग येत असतो. मुझे डर लगता है म्हणजे मनाला भीती वाटत असते. मी उदास आहे म्हणजे मन उदास असतं. मला हे आवडतं, कुणाला आवडतं? मनाला आवडत असतं. मला हे आवडत नाही, कुणाला आवडत नाही? मनाला आवडत नाही. म्हणजेच मी आणि मन हे फ्यूज झालेलो असतो, एकच असतो. पण माणसाच्या मेंदूमध्ये अशी क्षमता आहे की तो मनात काय चाललं आहे ते त्यापासून अलग होऊन पाहू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये डीप फ्युजन फ्रॉम थॉट्स असं म्हणतात. कारण मन म्हणजे थॉट्स, मनात सतत विचार येत असतात किंवा आपण विचार करत असतो. आपण जो काही सराव करतोय तो म्हणजे या मनापासून अलग होऊन मनाकडे पाहण्याचा सराव आहे. बऱ्याचदा आपण बाहेर पाहत असतो, वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर करत असतो, पण आपल्या मनात काय चाललं आहे, मनात कोणते विचार आहेत, कोणत्या भावना आहेत, मला काय आवडतं काय आवडत नाही, याकडे देखील पाहण्यासाठी थोडासा वेळ द्यायला हवा. तो आपण वेळ देतो आहोत, म्हणजेच आपल्या मनात काय चाललं आहे ते आपण पाहतो आहोत. आणि काही वेळ आपण मनात जे काही चाललं आहे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया करत नाही, त्याचा जे काही चाललं आहे त्यावर कोणताही विचार करत राहत नाही, त्याचा स्वीकार करतो, म्हणजेच मनाकडे साक्षी होऊन पाहतो. हे असं का करायचं? तर एक तर मनच आपल्याला सुख दुःख देत असतं. मी दुःखी आहे असं ज्यावेळी माणूस म्हणतो त्यावेळी कोण दुःखी असतं? त्याचं मन दुःखी असतं. त्याच्या मनासारखं झालेलं नसतं, मनाला प्रिय जे असतं ते निघून गेलेलं असतं, ते मिळालेलं नसतं. मन दुःखी असतं, मन चिंतित होतं, मन उदास असतं, मन घाबरतं. आणि ज्यावेळी या सगळ्या त्रासदायक भावना अधिक होतात, अधिक काळ राहतात, त्यावेळी मग माणूस दुःखी राहतो, माणूस भयग्रस्त राहतो. आता त्या माणसाला आपल्याला हे समजून द्यायचं आहे की तू भयग्रस्त नाहीयेस, तुझं मन भयग्रस्त आहे. तू उदास नाहीयेस, तुझी उदास मन उदास आहे. हे आपण समजून आधी घ्यायला हवं बुद्धीला, आणि मग काही वेळ तरी त्याचा सराव करायला हवा. काही जणांना हे बुद्धीलाच मान्य होणार नाही, ठीक आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. पण आधी हे बुद्धीला पटलं पाहिजे की आपल्या माणसाच्या मेंदूमध्ये अशी एक क्षमता आहे जी साधारण 6, 7, 8 वर्षानंतर हळूहळू विकसित होते, की तो मनात काय चाललं आहे ते पाहू शकतो. आणि मनात जो विचार येतो तो प्रत्येक वेळी लगेच कृतीत आणण्यासारखा नाही, हे त्याला हळूहळू समजतं. म्हणूनच जिथे रस्त्यावर शाळा असतात आणि लहान मुलांच्या शाळा असतात तिथे पाटी असते, शाळा आहे गाडी हळू चालवा. का? कारण शाळेतली जी लहान मुलं आहेत ती रस्त्यावर वेगानं धावत येऊ शकतात. मोठी माणसं सहसा अशी रस्त्यावर वेगानं धावत नाहीत, रस्ता क्रॉस करताना पाहतात गाडी येत नाही ना, म्हणजेच त्यावेळी देखील ती मनाकडे साक्षी होऊन मनापासून अलग होऊन पाहत असतात. मनात विचार असतो, मला रस्ता क्रॉस करायचा आहे, पण रस्त्यावर गाड्या धावता आहेत, मग तो ट्रॅफिक थांबेपर्यंत माणूस थांबतो. म्हणजेच नकळत तो स्वतःच्या मनाकडे पाहत असतो. मनात जे विचार येतात ते सगळे कृतीत आणण्यासारखे नसतात, हे आपल्याला हळूहळू 6व्या 7व्या 8व्या वर्षापासूनच समजू लागलेलं असतं.
आता हेच जे काही ही जी क्षमता आहे ती आपल्याला अधिक विकसित करायची आहे. म्हणजे रस्त्यावर क्रॉस करताना आपण थांबतो, पण काही माणसं थांबत नाहीत. जर एखादा माणूस खूप रागावलेला असेल तर तो रागाच्या भरात ट्रॅफिक न पाहता रस्ता क्रॉस करू शकतो. किंवा घाबरलेला असेल तरी देखील माणूस गाड्या आहेत का हे न पाहता रस्त्यावर बेभान होऊन धावतो. कोणतीही भावना ज्यावेळी तीव्र असते त्यावेळी माणूस बेभान होतो. आजूबाजूला काय चाललंय ते त्याला समजत नाही. आपल्याला मनाकडे पाहून हे आधी समजून घ्यायचंय की मी कधी बेभान होतो. मी बेभान होतो म्हणजे वजा 5 स्थिती. ज्यावेळी आपल्याला बाकी काही भान नसतं, आपल्या मनात जे विचार असतात तेच एकमेव सत्य असं वाटत असतं. तर आपल्याला मनापासून अलग का व्हायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे मी जो काही वजा 5 स्थितीला जाते ती फ्रिक्वेन्सी, तो कालावधी मला कमी करायचा आहे. अन्यथा वजा 5 स्थितीमध्ये बेभान कृत्य होतं. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला मनापासून का अलग व्हायचंय, तर वजा 5 स्थिती बेभान कृती टाळण्यासाठी. दुसरी गोष्ट आपल्याला मनापासून का अलग व्हायचं आहे, तर मनच आपल्याला दुःखी करत असतं. मग ज्यावेळी आपलं मन अस्वस्थ असतं त्यावेळी आपण मनाला नंबर देतो, वजा 3 आहे. आता किती काळ आपण असे दुःखी असतो, तो कालावधी आपल्याला कमी करायचा आहे. 16 तास समजा मी जागृत अवस्थेत असेल, त्यातला किती वेळ माझं मन अस्वस्थ असतं, दुःखी असतं. समजा 10 तास ते दुःखी असेल किंवा चिंतेत असेल किंवा उदास असेल, ही समस्या झाली, मग त्याला मानसोपचारांची आवश्यकता आहे. आणि आपण जे काही करतो ते सगळे एक प्रकारे मानसोपचारच आहेत. अँझायटी डिसऑर्डर म्हणजे काय, की तो माणूस 10-12 तास चिंता हीच भावना त्याच्या मनामध्ये अधिक असते, सतत चिंतेचे विचार येत असतात किंवा उदासी उदासीचे विचार येत असतात. आता जसं आपल्याला हे वजा 5 ला जाणं कमी करायचं आहे, तसंच समजा एखादी व्यक्ती वजा 3 ला 16 तास त्यातले 12 तास, 10 तास, 8 तास राहत असेल तर ते देखील कमी करायचं आहे. आपलीच क्षमता आहे आपल्या मेंदूची की आपण पाहू शकतो माझं मन आता वजा 3 स्थितीला आहे. असं वजा 3 स्थितीला राहणं आवश्यक आहे का, तर नाही. काही वेळा मन अस्वस्थ असणं हे स्वाभाविक आहे. काही वेळा चिंता असणं, काही वेळा मनात कंटाळा येणं, काही वेळा मनात दुःख असणं हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. पण ते काही वेळ न राहता खूप वेळ राहू लागलं, अधिकाधिक वेळ राहू लागलं, सतत राहू लागलं, तर तर आपल्याला त्यापासून अलग होऊन मनात जे काही चाललं आहे, हे असं का होत आहे याकडे लक्ष द्यायला हवं. आणि हा जो काळ आहे वजा स्थितीमध्ये राहण्याचा, तो आपल्याला कमी करायचा आहे. आपण 16-17 तास जागृत अवस्थेत असू तर त्यातले किती काळ वजा स्थितीमध्ये असतो, तो काळ देखील आपल्याला कमी करायचा आहे. आणि त्यासाठी आपण मनाकडे अलग होऊन पाहण्याचा हा सराव आहे. म्हणजेच मनाकडे अलग होऊन पाहायचं म्हणजे काय, मनात विचार येतात त्या विचारांकडे अलग होऊन पाहायचं. ते विचार सत्यच असतात असं नाही, विचार ही एक शक्यता असू शकते. ज्यावेळी ते विचार सत्यच आहेत असं वाटतं त्यावेळी माणूस उदास होतो, त्यावेळी माणसाला राग येतो, त्यावेळी माणसाला चिंता वाटते. आपण जे वेगवेगळे सराव करतो त्यामध्ये माझ्या मनात जे विचार येतात त्याला, त्या भावनेला मी नाव देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मी माझ्या मनापासून अलग होतो. मी माझ्या मनात जे विचार येत आहेत ते कोणत्या मीचे आहेत त्याला आपण नाव देण्याचा प्रयत्न करतो, की हा व्यावसायिक मी आहे, हा बाप मी आहे, हा नवरा मी आहे. तो मी अधिक ऍक्टिव्ह आहे किंवा दुखावलेला आहे, जो मी दुखावलेला असतो त्याचे विचार अधिक मनात येत असतात. तर आपण हे मी पाहत असतो, कोणत्या मीचे विचार मनात येत आहेत. आता हे जे विचार मनात येत असतात
जे माणसाला उदास, दुःखी, चिंतित करत असतात, त्या विचारांपासून अलग होणं हे आपल्याला अपेक्षित आहे. पण त्या विचारांपासून अलग केव्हा होता येत नाही, तर त्या विचारांची तीव्रता खूप अधिक असेल तर. आज आपण जो काही सराव करणार आहोत ते हेच समजून घ्यायचं आहे की दिवसभरात कोणते विचार झाले, मनात येऊ लागले, काय झालं की की मला विचारांपासून अलग होता येत नाही. मी विचारांच्या प्रवाहात वाहून जातो. विचारांच्या प्रवाहात वाहून जातो म्हणजे काय? एक तर त्या विचारानुसार लगेच कृती करतो. एखादा माणूस खोटं बोलतोय असा विचार माझ्या मनात येतो, ते खरं असेलच असं नाही, तो कदाचित सत्य परिस्थिती सांगू शकत असेल, पण तो खोटं बोलतो आहे असं माझ्या मनात येतं आणि त्यामुळे माझ्या मनात राग येतो. त्यावेळी माझं भान राहत नाही की आत्ता माझ्या मनात विचार आहे, ही एक शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या असं आपल्याला मनातल्या मनात लिस्ट करायची आहे की काय घडलं की मी विचारांच्या प्रवाहात वाहत जातो. मनात जो विचार येतो आहे त्यापासून मला अलग होता येत नाही. असे कोणते विचार आहेत किंवा कोणत्या सिच्युएशन आहेत. आणि मग जे असे विचार आहेत, असा एक विचार, दोन विचार जे काही असतील ते आज आपल्याला शब्द स्वरूपात मांडायचे आहे. कारण विचार बऱ्याचदा ऍबस्ट्रॅक्ट, भावना ज्यावेळी तीव्र असते त्यावेळी मनात असंख्य विचार असतात आणि तेच आपल्याला उदास करत असतात, चिंतित करत असतात, राग आणत असतात. आता आपल्याला आधी त्या विचाराला शब्द स्वरूपात मांडायचं आहे आणि किमान एक विचार, एक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे की कोणते विचार आले की मी विचारांतच वाहून जातो, विचारांमध्येच राहतो, जे विचार असतात तसाच विचार करत राहतो. असा माणूस ज्यावेळी विचार करत राहतो त्यावेळी त्याला आजूबाजूचं भान नसतं, आपण म्हणतो तो तंद्रीत आहे. आपण सर्वजण कधी ना कधी असे तंद्रीत जातो, विचार करत राहतो. तर असा कोणता विचार आहे, किमान एक ते दोन विचार आता आपण आठवायचे. आज आपण जे ध्यान करणार आहोत ते या विचाराला सामोरं जाण्याचं ध्यान करणार आहोत. आपण आपली सजगता विकसित करतो आहे ते हे समजण्यासाठी कोणते विचार मनात आले की माझं भान राहत नाही, मी त्याच विचारात वाहून जातो, तसेच त्याच पठडीतले विचार करत राहतो. मग असे कोणकोणते विचार असू शकतात? तुमच्या प्रत्येकाचे विचार असं वेगवेगळे असू शकतात. मी आता जे काही समुपदेशन करतो त्यामुळे मला काय ते विचार असतात ते बऱ्याच जणांचे माहिती आहेत. म्हणजे उदाहरण म्हणून मी देऊ शकतो. मला आजार होईल, हार्ट अटॅक येईल, कॅन्सर होईल, असे विचार काही जणांच्या मनाचा ताबा घेत असतात. म्हणजे शरीराच्या आजाराविषयीचे विचार असतात. किंवा मलाच हा त्रास का, माझीच तब्येत अशी का, अशा प्रकारचे विचार असतात. किंवा माझ्या प्रिय व्यक्तीला हा असा त्रास का, माझ्या मुलाला, मुलीला, माझ्या नवऱ्याला, बायकोला, असे विचार असतात. आणि त्याच विचारात ज्यावेळी ते विचार येतात त्यावेळी माणूस तेच विचार करत राहतो. आता हा जो मी आहे, हा आपला मी केवळ शरीरापुरता राहत नाही. मग माझं जे जे काही आहे ते सगळं मीचा भाग होतो. माझं घर, माझी संपत्ती, माझी मतं, माझी मूल्य, माझा मोबाईल, मी जे जे काही घेतलं आहे ते सगळं, हे सगळं मी होतं. आणि त्यामध्ये काही समस्या निर्माण झाली की माणूस त्याच विचारात राहत असतो. मग माझा मोबाईल नीट काम करत नसेल, खरं म्हणजे मी आणि मोबाईल वेगळा आहे, पण आता मला ज्या मनात तेच विचार सतत येत राहतात. माझ्या मोबाईल मधलं एखादं ऍप काम करत नसेल तर आता त्याच विचारांमध्ये मी वाहत जात असतो. माझ्या घराला काही समस्या असेल तरी देखील माझ्या मनात तेच विचार असतात, त्यालाच आपण म्हणतो चिंता आहे. मग मी ज्याच्याशी जोडलेला असतो, माझ्या भाषेला, मराठीला कोणी दोष दिला की माझं भान राहत नाही, मला राग येतो. असं काय काय आहे की जे मला खूप प्रिय आहे, माझ्याशी जणू काही जोडलं गेलेलं आहे, आणि त्याला कोणी दोष दिला, त्याला नाव दिलं किंवा त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाली की की माझं जे भान आहे ते हरपतं. माझ्या मनात विचार येत राहतात आणि तसेच विचार मी करत राहतो.
आपल्याला सजग होऊन हे भान देखील विकसित करायचं आहे की असं काय काय आहे की ज्यामुळे माझं भान हे त्यावेळी राहत नाही. तर असं कोणते ना कोणते एक दोन विचार आपल्याला लक्षात यायला हवेत की ज्यावेळी असा विचार माझ्या मनात येतो तसाच विचार मी करत राहतो आणि तो कालावधी मग अधिक राहतो, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. मगाशी आपण बघितलं तर तसं अँझायटी आणि डिप्रेशन असेल तर 10-10 तास माणसं तोच विचार, त्याच विचारात, त्याच भावनेमध्ये राहत असतात. आता आपल्याला हा कोणता विचार आहे हे हे पाहायचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं तो आजारपणाविषयीचा विचार असू शकतो, तो माझ्याबद्दल जे काही एखादं घडून गेलेलं आहे, मला कुणीच महत्व देत नाही, मला सर्वजण गृहीत धरतात, असा विचार असू शकतो. माझे वडील मला मानसिक त्रास आहे असं समजतात आणि सतत औषधं घ्यायला सांगतात आणि याच विचारात मी सतत राहतो. किंवा माझं सेक्शुअल आयडेंटिटी काय आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका असतात आणि त्याच विचारात मी राहत असतो. असं काहीही असू शकतं. आपल्याला प्रथम आधी तो विचार शब्दात मांडायचा आहे. असे एक किंवा दोन विचार, मी आता म्हटलं तसं माझ्या शरीराला आजार होईल हे आपण त्या शब्दात मांडलं. माझ्याकडचे पैसे संपून जातील हे मी शब्दात म्हणलं. माझी जी क्षमता आहे तेवढे पैसे मला मिळत नाहीत असं मला वाटत असतं. इतर जी बुद्धू माणसं असतात ती माझ्यापेक्षा अधिक पैसे मिळवतात पण माझ्या क्षमते एवढे पैसे मला मिळत नाहीत असं मला वाटतं. हे जे काही मला वाटतं तो जो काही विचार आहे तो विचार एक किंवा दोन वाक्यामध्ये आपण सजग होऊन आत्ता आठवायचं आहे की असं काय घडतं, कोणता विचार असतो त्यावेळी मी त्यामध्येच गुंतून जातो, मी अडकून जातो, मी तसाच विचार करत राहतो. तर असा विचार एक ते दोन वाक्यात आपल्याला करता आला का असं ज्यांच्या बाबत असेल त्यांनी हो किंवा येस असं चॅटमध्ये टाईप करावं. मी आता जे काही सांगितलं ते समजलं आणि होय आम्हाला असा कोणता विचार आहे तो समजला. धन्यवाद. ज्यांना कळवत राहा, ज्यांना हे समजलं नसेल त्यांनी आमच्याशी नंतर संपर्क करावा व्हॉट्सअपवर, आपण त्याबद्दलची चर्चा करू. पण आपल्याला आधी आपल्या विचारांचं भान असायला हवं की कोणता विचार मनात आला की मी त्याच विचारात वाहत जातो. आता तो जो विचार ज्यांना ज्यांना हे समजलं आहे तो विचार त्यांनी शब्दात मांडायचा आहे, शब्दबद्ध करायचा आहे. एक वाक्यात, दोन वाक्यात तो लिहिता येईल का आपल्याला? कारण बऱ्याचदा हे विचार आपल्याला शब्दात मांडता येत नाही. काहीतरी चिंता असते पण नक्की कोणती चिंता आहे? माझ्या मुलाच्या भवितव्याविषयी विचार माझ्या मनात येतात आणि मी चिंतित होतो. ओके, मग भवितव्याविषयी विचार म्हणजे काय होतं की माझ्या मुलाला फसवतील असं मला वाटत राहतं. तर तो विचार मला आता आधी शब्दात मांडायचा आहे. एक ते दोन वाक्यात मला माझा विचार मांडायचा आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की विचार हे सत्य नाही, म्हणजे विचार जो काही आपण करतो तसंच घडतं असं नाही. विचार ही एक शक्यता आहे. म्हणजे काय की मी दिसायला चांगला नाही असा विचार माझ्या मनात असतो, हे सत्य असतंच असं नाही. मला ते केवळ वाटत असतं की मी दिसायला चांगला नाही. त्यामुळे एक गोष्ट, हा विचार जो आहे तो आपल्याला शब्दात मांडायला हवा आणि दुसरी गोष्ट, तो विचार खरा होईल अशी भीती आपल्या मनात असते तर ती भीती काढून टाकायला हवी. केवळ विचार काहीही करू शकत नाही. म्हणजे ते जे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे जे काही पुस्तक आहेत, सिद्धांत आहेत,
त्यामध्ये आपण काय विचार करतो आहोत आणि सतत तोच करतो आहोत का, हे महत्वाचं आहे. आपल्याला हे आता सतत विचार करणंच थांबवायचं आहे. त्यामुळे मी एखादा विचार माझ्या मनात जर समजा करत राहिलो तर तो खरंच प्रत्यक्षात येईल का, ही शक्यता कमी आहे. म्हणजे समजा तुमच्या समोर पेन आहे आणि तुम्ही विचार करत राहिला, हे पेन माझ्या पर्समध्ये जाईल किंवा माझ्या मांडीवर येईल, माझ्या खिशात येईल, पण तुम्ही हाताची काही हालचाल केली नाही. तुम्ही असं ठरवलं की मी कोणतीही कृती करणार नाही, पण केवळ विचार करून समोरचं पेन माझ्या खिशात पडेल असा मी 10 तास विचार करत राहील, तर हे घडेल का? आपल्याला बुद्धीला हे समजतं की असं घडणार नाही. समोर असणारं पेन देखील आपण जर ते हातानं उचलून माझ्या खिशात ठेवलं नाही तर आपोआप खिशात जाण्याची शक्यता 1% देखील नाही. म्हणजेच समजा पुढले 10 तास जरी मी विचार करत राहिलो, हे पेन माझ्या खिशात जायला हवं, हे पेन माझ्या खिशात जाणार आहे, ते खिशात जाणार नाही. म्हणजेच समोरच्या पेनावर देखील माझा विचार काही काम करू शकत नाही. मग बाहेरच्या सगळ्या युनिव्हर्सवर तो काम करतो वगैरे, हे खूप पलीकडचं झालं. त्यामुळे जो विचार मी करतो आहे तसंच घडेल ही भीती बाळगण्याचं कारण नाही. पण तशी भीती आपल्या मनात असते आणि म्हणून आज आपण जो काही सराव करणार आहोत, ती भीती, हा विचार खरे होतील अशी जी भीती असते, त्या भीतीलाच आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या विचारावर काही ना काही काम करायचं आहे. त्यामुळे आपल्या मनात माझ्या नोकरीविषयी विचार असेल की माझी नोकरी चांगली नाही, किंवा माझं नोकरी सुटेल की काय, किंवा माझ्या नोकरीबद्दलचे विचार, तर ते एक वाक्यात मांडायचे. नोकरीविषयीचा विचार म्हणजे नक्की काय, मला अजून चांगली नोकरी मिळत नाही असा विचार असेल आणि ती निराशा मनात असेल, तर असा कोणता विचार आहे की जो मला अस्वस्थ करत असतो, तो विचार आपल्याला शब्दात मांडायचा आहे आणि त्या विचारावरच आपल्याला आज ध्यान करायचं आहे. तर आपण सर्व आता ध्यानाच्या सरावाला बसूया. आपल्याला समजलं आहे की कोणता विचार माझ्या मनात असतो त्यावेळी मी त्याच विचारानुसार विचार करत राहते. तो विचार शब्दात मांडायचा, म्हणजेच मनात 1-2 वेळा म्हणायचा. मनात असं विचार म्हटल्यामुळे तो विचार सत्य होणार नाही. पण कोणता विचार आहे जो मला होपलेसनेसची भावना देत असतो, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, म्हणजेच लोनलीनेसची भावना निर्माण करत असतो, तो शब्दात मांडायचा. माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, किंवा माझं भविष्य ठीक नाही, किंवा माझ्या मुलाचं भविष्य ठीक नाही असं मला वाटतं, असं जो काही विचार आहे तो शब्दात मांडायचा. म्हणजेच तो मनात 2 वेळा 3 वेळा विचार करायचा. आणि आता असा विचार केला की त्या विचारामुळे शरीरात बदल होत असतात, त्याकडे लक्ष द्यायचं. श्वास समजतो आहे, श्वासाची हालचाल समजते आहे, काय होत आहे ते समजत आहे. एखादा दुःखाचा विचार असेल तर घशात आवंढा येतो, तो समजतो आहे. डोकं जड होतं, डोकं दुखतं, ते समजत आहे. शरीराकडे लक्ष ठेवायचं. शरीरात काही बदल झाले नसतील तर पुन्हा तो विचार मनात करायचा. जो विचार मनात येतो आणि आपण त्या विचारात वाहून जातो,
तो विचार मुद्दामहून आत्ता मनात करायचा. 2 वेळा 3 वेळा मनात ते वाक्य म्हणायचं. आणि लक्ष शरीरावर द्यायचं. श्वासाच्या गतीत फरक पडतोय का? ज्यावेळी मन अस्वस्थ असतं त्यावेळी श्वास पूर्ण होत नाही असं वाटतं. श्वास उथळ होतो. श्वासाखेरीज अन्य काही बदल शरीरात होतात ते समजतायत का? असे बदल समजू लागणं हे प्रगतीचं पाऊल आहे. असे बदल समजत नसतील तर बॉडी स्कॅनचा सराव अधिकाधिक करायला हवा. आता हे बदल समजत असतील तर काही वेळ तरी त्यावर हे नको असा विचार करायचा नाही. रडू येत असेल तर रडू द्यायचं. औंढा घशात येत असेल तर तो नको असा विचार करायचा नाही. छातीत जड झालं असेल तर त्याचाही स्वीकार करायचा. पोटात हालचाल जाणवत असेल तर त्याचा स्वीकार करायचा. जे काही शरीरात चाललं आहे त्यावर हे नको असा विचार करत राहायचं नाही. शरीरात जे काही चाललंय ते समजत नसेल तर श्वासाच्या हालचालीकडे लक्ष ठेवायचं. श्वास समजतोय. श्वासाची हालचाल समजते आहे. आणि मनात आपण जो विचार केला त्याचेच प्रतिबिंब, तोच विचार पुन्हा पुन्हा येत राहू शकतो किंवा त्या विचाराला अनुषंगिक असे विचार मनात येत राहू शकतात. आता त्यावर देखील विचार करायचा नाही. हा विचार नको असाही विचार करायचा नाही. म्हणजेच विचाराचा देखील स्वीकार करायचा. आपोआप मनात जे काही होत आहे त्याचा स्वीकार करायचा. मनात शांत वाटत असेल तर शांत वाटत आहे. शांत वाटत नसेल, गोंधळ असेल तर गोंधळ आहे. भीती असेल तर भीती आहे. उदासी असेल तर उदासी आहे. मनात जे काही चाललं आहे त्याचा देखील स्वीकार करायचा. म्हणजेच मी मन नाही, मनापासून अलग होऊ शकतो याचा अनुभव घ्यायचा. शरीरात काय चाललंय ते समजत आहे, मनात काय चाललंय ते समजत आहे आणि त्याचा स्वीकार करता येतोय. स्वीकार करता येत नाही म्हणजे आपण विचार करू लागतो. माझी उदासी कधी जाईल, माझी भीती कधी जाईल, माझी चिंता कधी जाईल. म्हणजे आपण चिंतेचा स्वीकार करू शकत नाही. आता काही काळ तरी, अर्धा मिनिट माझ्या मनात चिंता आहे. ओके, त्या चिंतेमुळे शरीरात काय बदल होत आहेत ते पाहूया. हे भान ठेवायचं. काही क्षण जरी आपण असं भान ठेवू शकलो तरी देखील आपण आपल्या मेंदूचा जो पॅटर्न आहे तो चेंज केला. मनात काय चाललंय ते समजत आहे. म्हणजेच आपोआप कोणते विचार येत आहेत ते समजत आहेत. पण त्या विचारांपासून स्वतःला अलग करता येत आहे. आपल्याला हे जर जमत असेल, काही वेळ जरी जमत असेल तरीही हाच आपला सराव आहे. मनात उदासी असते त्यावेळी आपल्याला हे भान विकसित करायचं आहे की आत्ता मनात उदासी आहे. मनात हे विचार येत आहेत. पण त्यामध्ये वाहत जायचं नाही.
आणि हे जसं सराव करताना आता आपण करतो आहोत तसं दिवसभरात देखील ज्या ज्यावेळी असं भान येईल की आत्ता मनात हे रागाचे विचार येत आहेत, चिंतेचे विचार येत आहेत, उदासीचे विचार येत आहेत, त्यावेळी हे भान राहणं अपेक्षित आहे. आत्ता मनात हे विचार येत आहेत, मात्र त्या विचारांच्या प्रवाहात वाहून जाणं टाळता येत आहे. म्हणजेच त्यावर विचार करत राहणं थांबवता येत आहे. आपण जेवढा मुद्दामून असा सराव करू, साक्षी ध्यानाचा सराव करू, तेवढं दिवसभरात देखील हे करणं सोपं जातं. मनात विचार येतो आणि आपण त्यावर विचार करू लागतो. सरावानं आपण ठरवू शकतो की कोणत्याही विचारावर 2 मिनिटापेक्षा अधिक वेळ विचार करत राहायचं नाही, आणि हे शक्य होतं. विचार येईल, आपण विचार करू लागू, पण 2 मिनिटात लक्षात येईल की मी विचार करू लागलो आहे, आणि आपण विचार करणं थांबवू. आता हे लगेच जमत नाही. हे ज्यांना जमत आहे त्यांनी पुढचा सराव करण्याची काही गरज नाही. पण अनेक जण असे असतील की हे जमत नाही. हा विचार येतो आणि मी 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास तोच विचार त्याच पॅटर्न मध्ये विचार करत राहते किंवा करत राहतो. असं ज्यांचं होत असेल त्यांनी पुढचा सराव करायचा आहे. तो सराव म्हणजे आता तो जो विचार येतो, आता आपण एक वाक्य म्हटलं, मला हार्ट अटॅक येईल अशी भीती वाटते. हा जो विचार आहे, हा जो हे जे वाक्य आहे, आता ते वाक्य भराभर म्हणायचं, त्याचा आवाज येईल, आपल्यापाशीच आवाज येईल असं म्हणायचं. म्हणजे मी आता जसं म्हटलं, मला हार्ट अटॅक येईल, 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 मला हार्ट अटॅक येईल. तुमचं जे काही वाक्य आहे ते तुम्ही असं भराभर म्हणायचं. माझा व्यवसाय कमी होईल, माझा व्यवसाय कमी होईल, माझा व्यवसाय कमी होईल, असं वाक्य असेल. जे काही वाक्य असेल ते भराभर म्हणायचं. आपण बघितलंय की केवळ विचार केल्यामुळे ते सत्य होत नाही. आता ते वाक्य भराभर आणखी वेगानं, मला हार्ट अटॅक, मला हार्ट अटॅक, मला हार्ट अटॅक, मला हार्ट अटॅक, म्हणजे त्या वाक्याचा तो जो आवाज आहे तो एखादा गिबरिश साऊंड सारखा व्हायला हवा. गिबरिश साऊंड म्हणजे लाला फाटा गोटा गोटे गबुडा गुडा असं जे अर्थहीन आपण बोलत असतो त्याला म्हणतात गिबरिश टॉकिंग. आता जे वाक्य आपला ताबा घेतं, जो विचार आपला ताबा घेतो, त्याला आपल्याला गिबरिश करायचंय. ते वाक्य, तो विचार खूप वेगानं मनात म्हणायचं. मनात म्हणता येत नसेल तर थोडा उच्चार, म्हणजे त्याचा आवाज केवळ आपल्याला समजायला हवा. मला हार्ट अटॅक, 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 मला हार्ट अटॅक. आता तो मला हार्ट अटॅक येईल हा एक केवळ आवाज उरतो. तो वाक्य, तो विचार जो आपला ताबा घेत असतो, तो ताबा घेणं कमी होण्यासाठीचा हा सराव आहे. जे कोणतं वाक्य, जो कोणता विचार आपला असा ताबा घेत असेल, ते वाक्य, तो विचार भराभर म्हणायचं, फास्ट म्हणायचं, त्याला गिबरिशचं स्वरूप द्यायचं.
अर्धा मिनिट, 1 मिनिट असं करून झालं की आता शरीराकडे लक्ष द्यायचं. ज्यावेळी आपण हा विचार असा म्हणत असतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की हळूहळू त्याची जी इंटेन्सिटी आहे ती आपली कमी होते. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की कोणताही विचार निगेटिव्ह नाही. की तिला माझी गरज नाही आणि मला मात्र तिची गरज आहे, हा विचार देखील निगेटिव्ह नाही. काही वेळा तो विचार उपयोगी असू शकतो. त्या विचारावर काम करून आपण काहीतरी बदल घडवू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. आणि हे करून झालं की तो विचार निरुपयोगी आहे. कोणताही विचार निगेटिव्ह नाही हे आधी आपण स्वीकारायला हवं. मी आता म्हटलं मला हार्ट अटॅक येईल, हा विचार सुद्धा निगेटिव्ह नाही, हा उपयोगी विचार आहे. त्यामुळे देर इज नो निगेटिव्ह थॉट. थॉट इज युजफुल और युजलेस. पण त्याची जी निगेटिव्हिटी आपल्या शरीरात कोरली गेलेली असते, कोणता विचार आला की आपल्या शरीरात बदल होतात, ते सगळे निगेटिव्ह थॉट, सो कॉल्ड निगेटिव्ह. आता आपल्याला त्या विचाराचा देखील स्वीकार करायचा आहे. विचाराला देखील लेबल लावायचं नाही की हा निगेटिव्ह आहे. मनात आत्ता हा विचार आहे याचाही स्वीकार करायचा. आणि तो विचार सतत असू शकतो. आता आपल्याला त्या विचाराच्या अर्थाला महत्व देण्यास कमी करायचं आहे. आणि ज्यावेळी आपण तो थॉट असा गिबरिश बोलतो त्यावेळी त्या विचाराच्या अर्थाला महत्व राहत नाही. मला हार्ट अटॅक, 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 हा नुसता एक आवाज उरतो. हे कशासाठी करायचंय तर तो विचार माझा जो ताबा घेतो ते आता मला कमी करायचंय. तो विचार येईल मनात, ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी मी त्या विचारावर काम करेन, जे काही करता येण्यासारखं आहे ते करेन. पण तो विचार नको असाही विचार करत राहणार नाही. कारण ज्यावेळी मी असा विचार करत असतो त्यावेळी नकळत मी त्या विचाराला महत्व देत असतो. विचार राहील मनात. असं अर्धा मिनिट, 1 मिनिट जो विचार आहे तो वेगानं म्हणायचा आणि आता पुन्हा शरीराकडे लक्ष द्यायचं. पाटील तुम्ही जरा अनम्यूट ठेवा. पाटील तुमचा आवाज येतोय, डिस्टर्ब होतो आम्ही. शरीराकडे लक्ष द्यायचं. आता विचार करणं थांबवायचं. आणि मगाशी शरीरात ज्या काही संवेदना निर्माण झाल्या होत्या तशाच अजून होत आहेत का, की त्यामध्ये बदल झाला आहे, त्याकडे लक्ष द्यायचं. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं. श्वास समजतो आहे, शरीरात काय होत आहे ते समजत आहे. मनात आपोआप काय होतं ते देखील समजत आहे. आता विचार करायचा नाही, विचार करून थांबला, झालं. मनात त्या विचाराची प्रतिबिंब अजून असतील
त्यामुळे निर्माण झालेल्या भावना असतील त्यांचा स्वीकार करायचा. आणि हा विचार कायम असा राहिला तरी काही बिघडत नाही, हे भान ठेवायचं. श्वास समजतोय, शरीरात काय होतंय ते समजतंय, वर्तमान क्षणात लक्ष दिलं की विचार करणं थांबतं, याचा अनुभव घ्यायचा. आपल्याला ओव्हर थिंकिंग कमी करायचं आहे, म्हणजे विचार करत राहणं कमी करायचं आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा वर्तमान क्षणात लक्ष देत राहायचं. शरीरात काय होतंय, मनात काय होतंय आणि आजूबाजूला काय होतंय, या तिन्हीचंही भान विकसित करायचं. याला म्हणतात पूर्ण भान. आणि जे काही होतंय त्याचा काही वेळ तरी स्वीकार करायचा. शरीरात काय होतंय, मनात जे काही होतंय आणि परिसरात जे काही होतंय. बाहेरचे आवाज ऐकू येत असतील, त्या आवाजाचा आपण अर्थ लावतो आणि मनात विचार निर्माण होतो. हा आपोआप निर्माण झालेला विचार आहे, त्याकडे देखील साक्षी होऊन पाहायचं. हा मनात विचार निर्माण झाला आहे, त्यामुळे ही भावना निर्माण झाली आहे. शरीरात हे हे बदल जाणवत आहेत. शेवटचं 1 मिनिट आपण हे भान ठेवण्याचा सराव करूया. शरीरात काय होतंय ते समजत आहे, मनात काय होतंय ते समजत आहे, परिसरात काय होतं ते देखील समजत आहे आणि त्या साऱ्याचा स्वीकार करता येतोय. छान. आपण साक्षी ध्यानाचा सराव संपवत आहोत. आता शरीरामध्ये कुठेही वेदना असेल तर शरीराची हालचाल करायची, शरीराचे स्नायू सर्व ताणायचे आणि आता आपण 2-3 मिनिटं करुणा ध्यानाचा सराव करणार आहोत. म्हणजे मुद्दाम होऊन सकारात्मक विचार काही वेळ तरी करायचे. ज्यावेळी आपण साक्षी असतो त्यावेळी कोणत्याही विचाराला लेबल लावायचं नाही, कोणताही विचार नकारात्मक नाही. पण आता मात्र नकारात्मक विचार करायचे नाही. आपल्याला जे काही अपेक्षित आहे, जे काही घडावं असं वाटतं आहे, काय आहे ते नक्की, तो विचार करायचा. आणि जे काही घडलं आहे, जे काही चांगलं घडलं आहे, जे काही आपल्याकडे चांगलं आहे ते सर्व आठवायचं आणि त्याबद्दल मनात संतोष, समाधान, ही भावना मुद्दाम होऊन मनात काही वेळ धरून ठेवायची. माझ्या आयुष्यात काय काय चांगलं आहे ते सगळं आठवायचं. मी समाधानी आहे, मला जे जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे. समाधान, कृतज्ञता, करुणा, क्षमा या उन्नत भावना आहेत, त्या मुद्दाम होऊन काही वेळ मनात धरून ठेवायच्या. म्हणजे तसा विचार करायचा. एखाद्या माणसानं आपल्याला त्रास दिला असेल तर
त्याला काहीतरी शारीरिक मानसिक विकार असेल तर विकार ही दूर होत. असा विचार मनात धारण करणं म्हणजे क्षमा. सर्वांचं भलं हो, सर्वांच्या मनातले विकार दूर हो, सर्व माणसं अधिकाधिक स्वस्थ निरोगी होत, सर्व माणसांना त्यांच्या मेंदूतली ही क्षमता समजो की ते त्यांच्या मनाकडे साक्षी होऊन पाहू शकतात, मनातल्या विचारांकडे साक्षी होऊन पाहू शकतात. म्हणजे सर्व माणसं सजग होत, सर्वासी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कुणी दुःखी असू नये. काही वेळ तरी मनात असे विचार, ही भावना मुद्दाम म्हणून धरून ठेवायची. दोन्ही हातांची हालचाल करायची, तो स्पर्श जाणायचा, ते चेहऱ्यावर ठेवायचे हात आणि सावकाश डोळे उघडायचे. धन्यवाद. आपला सराव संपला आहे. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. आता आपल्या मनात आज जे काही आपण डिस्कस केलं किंवा आपण जो काही सराव करतो त्याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर आपण बोलू. तर हा जो आता म्हणजे आपण सर्व प्रॅक्टिस केली, विचार जे मनामध्ये येतात ते विचार राहतात, पण कधी कधी विचार अवॉइड करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आता विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे जसं की रिझल्ट लागला किंवा परीक्षेचं काय होणार ह्याच्यातून जे विचार येतात मनामध्ये, तो विचार अवॉइड करण्यासाठी मन कुठंतरी दुसरीकडे गुंतवलं जातं आणि त्याच्यातून आणखी वेळ जातो. तर त्यावेळी काय करावं? तर ते गुंतवलं जातं हे तुम्ही गुंतवता की सवयीनं होतं? सवयीनं होत आहे, म्हणजे कुठंतरी त्यावेळी टाळलं लक्षात जातं. येईल की सवयीनं हे होत आहे, त्यावेळी ते मान्य करायचं, ते थांबवायचं आणि पुन्हा मनाकडे लक्ष द्यायचं की आत्ता मनात परीक्षेचे विचार येत आहेत आणि त्यामुळे मनात अस्वस्थता आहे आणि ती जी अस्वस्थता आहे त्याचा शरीरात काही परिणाम होतोय का, हे अर्धा मिनिट 1 मिनिट तरी शरीराकडे लक्ष द्यायचं आणि मग आपली जी काही इतर कामं आहेत ती कामं करायला लागायचं आणि त्या कामात लक्ष द्यायचं. ओके सर, ओके सर, थँक्यू सर. सर विचारू का मी? हम्म. तुम्ही ते मुलांचं उदाहरण दिलं शाळेचं, की शाळेच्या पुढे बोर्ड असतं की हम्म. सकाळचा वगैरे, म्हणजे समाजाने किंवा सर्वांनी असं गृहीत धरलं की मुलांची मानस हे चंचलता आहे, त्यांच्यामध्ये शांतता नाही, बरोबर. हम्म. हम्म. पण तसं सेम ज्येष्ठांना पण ऍप्लिकेबल होतं का? म्हणजे प्रोबॅबिलिटी की ज्येष्ठांची मनस्थिती बरोबर. बिघडणार ही प्रोबॅबिलिटी जास्त आहे का? म्हणजे हा, तोही प्रश्न आहे. शक्यता आहे. फक्त म्हणजे तुम्ही विचारला तो प्रश्न अगदी छान आहे. ज्येष्ठांना सुद्धा हे भान राहणं कमी होतं आणि ते ज्यावेळी खूपच कमी होतं त्यावेळी त्याला आपण म्हणतो अल्झायमर. अल्झायमर झालेली व्यक्ती सुद्धा ट्रॅफिक न पाहता अशी रस्त्यात चालत जाऊ शकते. तर याचा अर्थ फक्त समाजाने हा जसं मुलांच्या बाबतीत जे म्हणजे समाजामध्ये ते प्रबोधन व्हायला पाहिजे की ज्येष्ठांची मनस्थिती बरोबर राहणार नाही, हे जसं मुलांचं जसं अपेक्षित ठरलंय सगळ्यांनी धरून, सगळ्या समाजाने, तसं ज्येष्ठांच्या बाबतीत पण ही भावना निर्माण झाली पाहिजे ना की अगदी त्यांची बरोबर, अगदी बरोबर. फक्त आत्ता आपल्याकडे म्हणजे पूर्वीपासून मुलं एकत्र असतात, शाळा असते आणि त्यामुळे वाहन चालकांना सजग करण्यासाठी तो बोर्ड असतो की मुलं अचानक रस्त्यावर धावू शकतात, तुम्ही जरा सजग राहा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं सगळ्या एसटी मध्ये लिहिलेलं असतं. तर त्यामुळे ते सोपं आहे. पण ज्येष्ठ असे समजा ज्येष्ठ एकत्र कुठे राहत असतील ओल्ड एज होम, तर तिथे देखील हा बोर्ड हळूहळू लावायला हवा की इथे ज्येष्ठ निवास आहे, ओल्ड एज होम आहे, वृद्धाश्रम आहे, गाड्या हळू चालवा. जे मुलांबाबत घडतं ते या ज्येष्ठांबाबत सुद्धा घडू शकतं. अगदी बरोबर.
परत मी मन आणि शरीराचं सांगितलं, जे रिटायरमेंट होतं ते मग मनाचं रिटायरमेंट होतं का शरीराचं? निवृत्ती जी आपण म्हणतो. निवृत्ती म्हणतो ही मनाची निवृत्ती आहे. मी जे काही काम करत असतो म्हणजेच मी तोच असतो. आता निवृत्त व्हायचं म्हणजे काही वेळ तरी, म्हणजे पूर्ण निवृत्त होणं म्हणजे माझा मी जो, समजा मी सायकोथेरपिस्ट म्हणून काम करतो आहे, त्यातली मी निवृत्ती घेतली म्हणजे मी आता सायकोथेरपिस्ट म्हणून काम करणार नाही. म्हणजेच माझा तो जो मी हा जो भाग आहे तो मी थांबवला. त्यामुळे ही मनाची निवृत्ती आहे. थँक्यू. म्हणजे सर या माइंडफुलनेसमुळे हे जे वृद्धत्व आहे ते पॉझिटिव्हली स्वीकारण्यासाठी खरंच खूपच मदत होते. कारण गेले 5-1 वर्ष मी याच्यामध्ये आहे, 7-8 वर्ष. तर छान त्याच्यामध्ये की हे जे ऍक्सेप्टन्स चांगला झाल्यामुळे मला वाटतं इतर जे ज्येष्ठांपेक्षा जीवन चांगलं सुखरूप गेलं असा एक आत्मविश्वास. थँक्यू सर. थँक्यू. सर मला एक प्रश्न आहे. मी उल्का बोलतेय. आपण म्हणलात की जसं आपण ते पेन माझ्या खिशात यावं असा विचार केल्याने ते पेन माझ्या खिशात येत नसतं, तसंच आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतोय ती गोष्ट रिपीट केल्याने ती गोष्ट काही आपल्याला हवी तशी घडणार नाहीये. पण रिपीट केल्याने मग काय आपल्याला होणार आहे की आपण फक्त ऍक्सेप्ट करू ते की हे असं आपल्या आयुष्यात घडणारच नाहीये असं? नाही नाही, तो विचार रिपीट कशासाठी करायचा आहे? कारण तो विचार मनात आला की मी तेच विचार करत राहतो. ओके ओके. आता आपल्याला हे भान विकसित करायचं आहे की तो विचार सतत करत राहायचा नाही. त्या विचारावर, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की कोणाला माझी गरज नाहीये पण मला मात्र त्या व्यक्तीची गरज आहे असं मला वाटतं, असा माझ्या मनात विचार येतो. हा उपयोगी विचार आहे. मला त्या व्यक्तीची गरज आहे तर माझ्याकडून मी संबंध चांगले ठेवेन. तिला नसू शकते माझी गरज. म्हणजेच आता जसं ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात सरांनी विचारलं, ज्येष्ठांची काय गरज आहे खरं म्हणजे, आणि हे ज्येष्ठांनी मान्य करणं की होय माझी गरज आता संपलेली आहे हे मान्य करायला हवं. त्याचं आपल्याला दुःख होतं की माझी गरज आता राहिलेलीच नाही, मला कोण महत्व देणार नाही, मला कोणी प्रश्न विचारणार नाही, माझ्याकडे खूप माहिती आहे, अनुभव आहे पण तो कोणी विचारत नाही, याचंच दुःख ज्येष्ठांना अधिक होत राहत असतं. त्यामध्ये हाच विचार असतो की माझी आता गरज कोणाला वाटत नाही. तर त्याचं जे दुःख आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. ती परिस्थिती जशी बदलते तसं होत जाणार आहे. मला दुसऱ्यांची गरज आहे त्यामुळे मला ज्याची गरज आहे तिच्याशी माझे संबंध चांगले ठेवायला हवेत. तुझी मला गरज आहे हे काही वेळा स्पष्टपणे सांगायला देखील हवं. आणि जसं बाळ परावलंबी असतं तसं वृद्ध माणूस देखील परावलंबी असतं, हे मान्य करायला हवं. आपण ते मान्य करत नाही आणि तो विचार आपल्याला अस्वस्थ करत असतो. आता त्या अस्वस्थता कमी करण्यासाठी हा सराव करायचा. बरोबर बरोबर. आपल्याला त्या गोष्टीचा जो त्रास होतो आहे तो त्रास कमी करायचा आहे. अगदी बरोबर. ओके ओके. तर मी सांगू का, हा मुद्दा तुम्ही मागे पण मांडला होता, तर मग त्याच्यात हा सारखं रिपीट करून ना माझा अनुभव आहे की असा की मग तो विनोद होतो. म्हणजे आपण हसतो. मग आपण सांगितलं विनोद म्हणून होतो, आपण हसतो. अरे आपण कशा उगाच वेड्यासारखं करत होतो. बरोबर. आपण आता जो गिबरिश म्हणतोय तो विनोदच करायचा आहे त्या वाक्याचा, त्या विचाराचा. आणि मग असा विचार होतो व्हॉट इज द वर्स्ट गोइंग टू हॅपन, असा आपण विचार करतो. आणि मग आपल्याला वाटतं आपणच स्वतःही हसतो. अरे ते आपण वेड्यासारखं विचार करत होतो. मग ते आपोआप त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि तो आपोआप मग जातो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. थँक्यू. बरं, हेच आपल्याला अपेक्षित आहे. हे ज्यावेळी होत नसेल त्यावेळी आता आपण जो सराव केला त्या विचाराला विनोदी स्वरूपात न्यायचा आहे. त्या विचाराचा केवळ साऊंड ठेवायचा आहे. तो विचाराचा जो अर्थ आपल्याला आपण गृहीत धरत असतो आणि त्यामुळे अधिक अस्वस्थ होत असतो, तो अर्थ आपल्याला आता त्यातला काढून टाकायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर हे विचार रिपीटेडली जे येत राहतात मुळाशी जाऊन ते विचार काय आहेत ह्याचा शोध घेणं गरजेचं नाहीये का नुसतं हे साक्षीदान केल्यानंतर ह्यांची इंटेन्सिटी, ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी कमी होईल का मुळाशी जाणं आवश्यक आहे विचारांच्या? तुम्ही उदाहरण सांगू शकाल का, कोणते विचार येतात? म्हणजे ऑफिस मधल्या कामाचे जे विचार येत राहतात तेच सायकल जे सतत सुरू राहतं
बरोबर. तर आता ते काय विचार येत आहेत, म्हणजे मला ऑफिसचं काम जे काही करायचं आहे त्याचे विचार येत असतील तर ते चांगलं आहे, पण ते सतत विचार करत राहणं, तुम्ही बायको बरोबर असतात त्यावेळी ऑफिसचा विचार करत राहिलात तर ते चुकीचं आहे. त्यामुळे विचार येणं आणि विचार करणं ह्यातला फरक तुम्हाला समजलाय का? हा, नाही आता घरी आल्यानंतर सुद्धा तेच विचार रेंगाळत राहतात. हा, तर आता ते रेंगाळत राहतात म्हणजे ते येत राहतात मनात. आता तो विचार करायचा नाही. आता असं ठरवायचं की आता मी घरात जे काही चाललंय त्याकडे लक्ष देत राहील, मनात ते ऑफिसचे कामाचे विचार येत राहतील, पण आत्ता ते मी करणार नाही. समजा तुमचं अगदी खूप म्हणजे महत्वाचं काम असेल की रात्री सुद्धा त्यावर काही करायचं असेल, इमर्जन्सी असेल जशी डॉक्टरांची असते, तर त्यावेळी पुन्हा तो विचार करायचा. पण ज्यावेळी तुम्ही मुलांबरोबर असता, बायको बरोबर असता, त्यावेळी ते विचार येत राहतील, ते राहतील मनात, पण तुमचं लक्ष वर्तमान क्षणात तुम्ही जे काही मुलांबरोबर आहात, जेवता आहात, बायकोशी बोलता आहात त्याकडे देत राहायला हवं. ओके, हे साक्षीदानाच्या अभ्यासाने हे पॉसिबल आहे. हा, साक्षीदानाच्या अभ्यासानं आधी हे सजगता वाढते की माझ्या समोर बायको बसलीये पण माझ्या मनात विचार मात्र ऑफिसच आहे. ओके 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 सर, थँक्यू. आता आपण जे काही केलं, गिबरिश फास्ट वाक्य मनातल्या मनात म्हटलं, हे शक्य झालं असं कोण कोण आहे त्यांनी येस असं टाईप करा. हेच आहे का? हेच आहे का? हेच आहे का? धन्यवाद. तर याचा सराव तुम्ही इतर वेळी करू शकता. ज्यावेळी असं लक्षात येईल की हा विचार माझा ताबा घेतोय, तो विचार माझ्या मनात येतो आणि मी तसाच विचार करत राहते किंवा करत राहतो. आता आपल्याला त्या विचाराला सामोरं जायचं आहे आणि त्याची शक्ती कमी करायची आहे. त्या विचारांपासून पळून जाऊन त्याची शक्ती कमी होत नाही. तो विचार आतमध्ये राहतच असतो आणि तो पुन्हा पुन्हा डोकं वर करतो. आता आपल्याला त्या विचाराला सामोरं जायचं आहे आणि त्याची शक्ती कमी करायची आहे. शक्ती कमी करण्याचा एक उपाय आज आपण केला, तो म्हणजे गिबरिश टॉकिंग. तोच विचार वेगानं म्हणायचा, त्याचा अर्थ जो आहे तो जाईल अशा, त्याचा तो विचार म्हणजे केवळ एक आवाज उरेल अशा प्रकारे मुद्दाम म्हणून तो विचार मनातल्या मनात किंवा छोट्या आवाजात उच्चारायचा. तर डिफ्युजन फ्रॉम थॉट्स आपण जे काही करतो ते हे करतो आहोत आणि आपण रविवारचं या डिफ्युजनची जी काही वेगवेगळी तंत्र आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहोत. हा, बोला सर. आपल्या सेटिंग मध्ये एक ही आहे, म्हणजे होस्ट कॅन म्यूट ऑल पार्टिसिपंट. तर तुम्ही ज्या वेळेला जॉईन होता ना त्यावेळेला ती तुम्ही जर केलं ना सिलेक्ट तर सगळे केलेली म्यूट आहे होतात. तरी सुद्धा ती बदलते अधून मधून बहुत. नाही, त्याला आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये आहे बघा, म्यूट म्हणून आहे आणि अनम्यूट म्हणून आहे. तर ती पार्टिसिपंट मध्ये क्लिक केलं ना की ते येतं, त्याच्यामुळे तो हा, यू तर कॅन मी म्यूट म्यूट ऑल. ऑल सतत करत असतो. हा, तरी सुद्धा एक 2-5 मिनिटं झाली की काही जण अनम्यूट होतात आणि ती अनम्यूट होतात त्यावेळी हे कोणी फारसं ऐकतायत पण सिरियसली घेत नाहीयेत असा विचार माझ्या मनात येतो. नाही, पार्टिसिपंट मध्ये जाऊन बघा ना जरा, पार्टिसिपंट हो मध्ये ना, जाऊन आता नंतर. तुम्ही मी स्क्रीन शेअर करतो आणि मी तुम्हाला दाखवतो. मी आता हा, रेकॉर्डिंग करतोय, हे स्टॉप करतो. तर ही प्रत्येकाची सजगता गरजेची आहे.